नमस्कार. आज आपण भोपळ्याची सुकी भाजी बघणार आहोत. त्यासाठी मी इथे हा भोपळा घेतलेला आहे आणि त्याची सालं काढून असे थोडे मोठे मीडियम साईजचे काप करून घेतलेले आहेत आणि इथे 5 प्रकारची फोडणी आपल्याला द्यायची आहे. म्हणजे 5 प्रकारचे जिन्नस टाकून, ज्याच्यामध्ये जिरं, राई, धणे, मेथी, लाल मिरची आणि कसुरी मेथी, थोडीशी कोथिंबीर आणि आलं, लसूण, मिरची यांचा ठेचा. त्यानंतर छान आपण कढई घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आलं, लसूण आणि मिरची मी एकच घातलेली होती. छान आपल्याला त्याचा तडका द्यायचा आहे आणि छान थोडंसं लसणाचा कच्चापणा जाईल इथपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ही आपली पंचफोडणी आहे ती टाकायची आहे. त्याच्यामध्ये मी धणे, जिरे, मोहरी, थोडीसं ओवा आणि कलोंजी हे सगळं टाकलं होतं, तेजपत्ता आणि लाल मिरची. त्यानंतर वरून थोडी हिंग घालूया आणि सगळी फोडणी आपली छान एकत्र मिक्स करून घेऊया. आणि त्या फोडणीमध्येच आपण हा कापलेला भोपळा घालूया. भोपळ्याचे तुम्ही बघू शकता मी छोटे काप नाही केले, मीडियम काप ठेवलेत, कारण भोपळा लवकर शिजतो त्याच्यामुळे. मग वरून आपण काही त्याच्यात बेसिक मसाले ॲड करूया, जसे की हळद, लाल तिखट, थोडासा गरम मसाला, अर्धा चमचा धणेपूड आणि वरून आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ. सगळे मसाले आणि फोडणी छान आपली भोपळ्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. रेसिपी ही अतिशय झटपट होते, पण चवीला अप्रतिम झालेली. तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा. आणि आपण भोपळा शिजायला थोडंसं पाणी टाकूया आणि वाफेवर शिजवून घेऊया. रेसिपी तर झटपट होतेच, पण या प्रकारची फोडणी दिली त्याच्यामुळे भाजीला एवढी वेगळी टेस्ट आणि छान टेस्ट आलेली. भाजी खूप सुंदर अप्रतिम झालेली. तुम्ही नक्की ट्राय करा. ऑलमोस्ट आपला भोपळा शिजलेला आहे. त्यावर आपण थोडीशी कसुरी मेथी घालूया आणि थोडी गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालूया आणि आपली भोपळ्याची सुकी भाजी तयार आहे. आता भोपळ्याबरोबर खायला मी तिखट पुरी बनवणार आहे. त्यासाठी इथे आपण 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये कलोंजी, ओवा आणि चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आणि थोडंसं अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट. तिखट पुरी असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये थोडा मसाला घालतो. तिखट पुरी आणि भोपळ्याची भाजी हा काय कॉम्बिनेशन आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ज्याप्रमाणे आपण चपातीचं पीठ मळतो, थोडंसं जाडसर पुरीचं पीठ मळतो, त्याचप्रमाणे एकदम पातळ नाही मळायचं आहे, म्हणजे नरम नाही करायचं आहे आपल्याला. पीठ थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. थोडं जाड असले की पुऱ्या छान फुलल्या जातात आपल्या. पीठ असं सगळं मळून आपल्याला त्याला 15 ते 20 मिनटं रेस्टवर ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता मी एकदम नरम नाही केलं आहे. 15 ते 20 मिनटं झाल्यानंतर आपल्याला ज्याप्रमाणे आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत त्याप्रमाणे त्याचे आपण गोळे करून घ्यायचे आहेत. आणि इथे तेल गरम व्हायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये आपण ह्या पुऱ्या छान फ्राय करून घ्यायच्या आहेत. म्हणजे खूपच टेस्टी झालेल्या. पुऱ्या पण खूप छान झालेल्या आणि भोपळ्याची भाजी पण खूप सुंदर झालेली, म्हणजे लाजवाब. तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने बनवायला आणि तिखट पुरीसुद्धा ट्राय करा. अशा पद्धतीने आपल्याला एक एक करून सगळ्या पुऱ्या छान फ्राय करून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता कसे टम्म फुगलेले आहेत पुरी. अशा पद्धतीने भोपळ्याची भाजी आणि गरमागरम तिखट पुरी.